तुमच्या घरात देखील ही झाडे आहेत का? असतील तर व्हा सावधान. जय श्रीकृष्ण मित्रांनो, नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरासाठी उपयुक्त अशी माहिती पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता सदैव टिकून राहील. प्रत्येकाला असे वाटते की आपल्या अंगणामध्ये, आपल्या घरामध्ये हिरवेगार झाडी असावी, ज्यामुळे आपल्याला निसर्गाचा अनुभव घेता येईल. त्यामुळे आपल्याला हवा देखील शुद्ध मिळून जाते. दिसायला देखील आपलं घर, अंगण किती सुंदर दिसतं झाडांमुळे. पण तुम्हाला माहिती आहे का, अशी काही झाडे आहेत जे आपण अजिबातही आपल्या घरामध्ये ठेवू नये. ती झाडे ठेवल्यामुळे आपल्या घराचा नाश व्हायला सुरुवात होते. काही झाडे अशुभ असतात, तर त्यासोबतच काही झाडे शुभ देखील असतात. पण आज आपण त्या अशुभ झाडांबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्या घरात अजिबात ठेवू नये. तर ती अशुभ झाडे व त्यांचे परिणाम. आपल्याला भारतीय संस्कृतीत झाडांना आणि वनस्पतींना विशेष महत्त्व दिले आहे. झाडे आपल्या जीवनशैलीला समृद्ध करतात, सकारात्मक ऊर्जा देतात आणि घरात चैतन्य टिकून ठेवतात. परंतु काही झाडे घरात ठेवणे अशुभ मानले जाते. अशा झाडांमुळे घरात नकारात्मकता वाढू शकते, आर्थिक संकट येऊ शकते, तसेच घरातील लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. या लेखामध्ये आपण अशी कोणती झाडे आहेत जी घरात ठेवल्यास दुर्भाग्य येऊ शकते याची माहिती घेणार आहोत. तर त्यातले पहिले झाड आपण आता इथे पाहूया. ते आहे तामण. तामणाच्या झाडाला धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. तामणाचे झाड घरात ठेवले असल्यास गरिबी, रोगराई आणि मानसिक तणाव वाढतो. असे म्हणतात की या शास्त्रात मृत्यूचे झाड असेही संबोधले जाते, कारण त्याच्या अस्तित्वाने नकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरत जाते. त्यातले दुसरे झाड आहे बांबळी. बांबळीचे झाड काटेरी असते आणि वास्तुशास्त्रानुसार अशा काटेरी झाडांमुळे घरात कलह वाढतो, घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, तसेच आरोग्यासाठी हे झाड अनिष्ट मानले जाते. 3. बोनसाय झाड. बोनसाय म्हणजेच छोटीशी झाडे कुंडीत वाढवली जातात. त्या झाडांची नैसर्गिक वाढ खुंटवली जाते, त्यामुळे याला दुर्भाग्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की घरात बोनसाय झाडे ठेवल्याने आर्थिक अडचणी वाढतात आणि प्रगतीला अडथळा निर्माण होतो. 4. तुळशीचा सुकलेला रोप. तुळस पवित्र मानली जाते, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण जर तिचे रोप सुकले किंवा वाळले असेल तर ते घरात ठेवणे टाळले पाहिजेत. असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते, तसेच घरात मानसिक अस्थिरता निर्माण होते. म्हणून कधीही तुळशीचे वाळलेले झाड घरात ठेवू नये. 5. कॅक्टस झाड. कॅक्टस हे झाड सौंदर्यवर्धक असले तरी ते घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार काटेरी झाडे घरातील शांती बिघडवतात आणि लोकांमध्ये संघर्ष वाढवतात, तसेच हे झाड आर्थिक तोट्याचे कारण बनू. 6. पिंपळाचे झाड. पिंपळ हे पवित्र मानले जात असले तरी ते घरात लावणे टाळावे. हे झाड हवेतून भरपूर ऑक्सिजन सोडते, पण त्याचे मूळ खूप खोलवर जात असल्यामुळे ते घराच्या पायाभरणीसाठी धोकादायक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड घरात ठेवल्यास अकारण चिंता आणि संकट वाढत जाते. 7. केळ्यांचे झाड. केळ्यांचे झाड धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तर आहेच, पण घरात लावल्यास ते आर्थिक अडचणी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे हे झाड मंदिर किंवा बागेत लावावे, पण घराच्या आत किंवा अंगणात अजिबात ठेवू नये. 8. मृत किंवा सुकलेली झाडे. घरात जर कोणतीही झाड सुकलेले असेल तर ते शक्य तितक्या लवकर हटवावे. अशा झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात गरिबी यायला सुरुवात होते, असे वास्तुशास्त्र सांगतात. 9. ताम्रवृक्ष. इमली किंवा चिंच झाड घराच्या आसपास लावणे शुभ मानले जात नाही.
वास्तुशास्त्रानुसार या झाडांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, तसेच वाद आणि संघर्ष आपल्या घरामध्ये वाढू शकतो. 10. मनी प्लांट वाळल्यास ते आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू नये. जर मनी प्लांट हे समृद्धीचे प्रतीक आहे, पण जर ते सुकले किंवा त्याच्या पानांचा रंग पिवळसर झाला तर ते आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकते. म्हणून जर मनी प्लांट घरात ठेवायचे असेल तर त्याची योग्य निगा राखणे आपल्याला खूप आवश्यक आहे. घरात झाडे लावताना आपण काही महत्त्वाचे नियम तर पाळलेच पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. तर हे नियम कोणते आहेत ते आपण आता जाणून घेऊया. जर तुम्हाला घरात झाडे लावायची असतील तर खालील काही महत्त्वाचे नियम आपण सगळ्यांनी पाळले पाहिजेत. पूर्व किंवा उत्तर दिशेला झाडे लावा. वास्तुशास्त्रानुसार झाडे घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असावीत, कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रात्री ऑक्सिजन सोडणारी झाडे ठेवा. झाडे रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात, त्यामुळे झाडांचा योग्य प्रकार निवडणे आवश्यक आहे. सुकलेली झाडे त्वरित काढून टाका. जर झाड वाळले किंवा सुकले असेल तर ते लगेचच काढून टाकावे. काटेरी झाडे घरात अजिबात ठेवू नका. काटेरी झाडे घरात न ठेवल्याने वाद कलह टाळला जातो. बोन्साय झाडे टाळा. घरात बोन्साय झाडे अजिबात ठेवू नयेत, कारण त्यांच्या वाढीवर आणि समृद्धीवर नकारात्मक परिणाम होत असतो. घरात कोणती झाडे ठेवावीत आणि कोणती टाळावीत हे समजून घेतल्याने आपले घर शांत, समृद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहू शकते. काटेरी, वाळलेली रक्त किंवा मोठी पसरलेली झाडे घरात ठेवल्यास त्यांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झाडे लावताना वास्तुशास्त्राचे नियम आपण पाळणे आवश्यक आहे. जर तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुळस, मनी प्लांट, बांबू आणि पानचोळीच्या शुभ झाडे घरात ठेवावीत. योग्य झाडांची निवड करून तुम्ही तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकवू शकता. तर या व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे. व अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.